नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मार्केट स्ट्रॉंग गॅप अप ओपन झालं होतं. लास्टचा ट्रेडिंग सेशन जर बघितला निफ्टीचा, तर निफ्टीने जवळजवळ बॉटमपासनं एक चांगली रिकव्हरी दाखवली ती व्ही शेप रिकव्हरी दाखवली ती. आज जर बघितलं तर आज निफ्टी जवळजवळ 140 पॉईंट 150 पॉईंटपर्यंत निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली आणि त्याच्यानंतरही निफ्टी थांबला नाही. त्याच्यानंतरही स्लो होतं. कन्सोलिडेशनमध्ये मार्केटने छोटे बुलिश मोमेंटम दाखवले. आणि तुम्ही जर आधीपासून यूट्यूबला फॉलो करत असाल किंवा यूट्यूब चॅनलला जॉईन असाल तर मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जेव्हा पण मार्केट मोठं गॅप अप किंवा मार्केट मोठं गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. का तर त्या दिवशी मार्केट चांगलं प्रायजेक्शन फॉलो करत नाही, व्यवस्थित प्रायजेक्शन क्रिएट करत नाही, त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. आणि आज जर बघितलं तर मार्केटनी जवळजवळ 250 पॉईंटच्या रॅलीनंतर परत एक 100 120 140 पॉईंट गॅप अप ओपनिंग होऊन मार्केटनी एक पुलबॅक घेतला आणि त्याच्यानंतर परत साईडवेज टू बुलिश मोमेंटम दाखवली. म्हणजे आजही मार्केटमध्ये इतकं काही चांगली क्लिअर प्रायजेक्शन बघायला मिळालं नाही आणि त्याचा इम्पॅक्ट मेन काय होता तर गॅप अपमुळे. आणि लक्षात ठेवा ही गोष्ट की जेव्हा मार्केट गॅप अप बुलिश मोमेंटममध्ये असतं किंवा मार्केट जेव्हा ट्रेंड चेंज करून बुलिश साईडला जातं तर तुम्ही बॅक टेस्ट देखील करून बघा. जेव्हा मार्केट बुलिश असतं त्यावेळेस मार्केट गॅप अप अशा पद्धतीने मार्केट अपट्रेंड चालू ठेवतं. त्यामुळे अपट्रेंडमध्ये ट्रेड आहेत ते मिळणं थोडंसं कठीण होतं. परंतु त्याच्या उलट जर बघितलं तर मार्केट सेलिंगमध्ये प्रायजेक्शन व्यवस्थित क्रिएट होतात आणि मार्केट गॅपडाऊनमध्ये होत नाही. मार्केट फॉल दाखवतं, चार्टवरती दाखवतं. परंतु जर बघितलं तुम्ही मागचे काही ट्रेडिंग सेशन जरी बघितले अपट्रेंडमधले तरी तुम्हाला बघायला मिळेल की तिकडे गॅप अपनी मार्केट ट्रॅव्हल जास्त करतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, अपट्रेंडमध्ये थोडंसं मार्केटमध्ये ट्रेड मिळणं थोडंसं कठीण असतं. ओके, तरी देखील आजची प्रायजेक्शन बघून असं वाटतं की थोडंसं मार्केट टफ गेलेलं असणार आहे. आणि कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्या पद्धतीने काल तुमचे लाईक आणि कमेंट होते खूप खूप धन्यवाद. काल रिक्वेस्ट केली तुम्हाला आणि चांगला भरघोस प्रतिसाद तुम्ही लाईक आणि कमेंटला दिला, त्याबद्दल आभारी आहे. तसाच प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओला असावा अशी माझी इच्छा आहे. आणि आजच्या व्हिडिओला देखील लाईक कमेंट करत जावा, जेणेकरून काय आहे की खूप काही त्यातनं शिकायला मिळतं लोकांना पण. मी पण गोष्टी खूप काही बघतो की तुम्हाला कुठली गोष्ट समजते, कुठली गोष्ट नाही समजते, कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, काय तुमच्या समस्या आहेत, काय तुम्ही शिकलाय त्यातनं ॲनालिस्ट व्हिडिओमधनं, आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं बघायला मिळतात, त्यातनं समजून येतात. ओके, आणि तसंच देखील कमेंट करत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हालाही माहिती आहे ज्या पद्धतीने आपलं ॲनालिसिस व्हिडिओ असतो खूप खूप कष्ट घेऊन मी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या तुलनेनं जर बघितलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तेवढे सबस्क्रायबर नाही. आता का नाही आहे, कसं नाही, का नाही आहे, तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि खरंच काहीतरी शिकायला मिळत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ओके, आता उद्याचा ट्रेडिंग सेशन. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. गुरुवारी अर्थातच सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, विकली एक्सपायरी. निफ्टीमध्ये काय लेवल होतं ते, बँक निफ्टीमध्ये काय लेवल होतं ते, सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल काय आहेत हे डिटेल्समध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा, मध्ये अर्धवट बघू नका. कारण की सांगतानाच मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्हाला शिकण्यासाठी आहे. आणि शिकायचं तर फक्त निफ्टीचा चार्ट बघून शिकणार आहे का, नाही. त्याच्यासोबत बँक निफ्टी, सेन्सेक्स काय काय गोष्टी आहेत, काय काय कन्सेप्ट आहेत, ह्या थोड्या शिकायवरती भर देत जावा. ओके, मेन उद्दिष्ट शिकणं हा ठेवा. काहीही करत असो, तुम्ही बिझनेस करत असा, धंदा करत असा, कामाला असेल, जॉबला असेल, काहीही असू द्या, आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं आहे तर पहिलं उद्दिष्ट हे मार्केट शिकण्यावरती असायला पाहिजे. ओके, त्यामुळे शिकण्यावरती भर द्या. आणि आय होप सगळे लोक शिकण्यावरती भर देत असतील, कोणी शॉर्टकट बघायचा विचार करू नका. ओके, आणि काय शिकायला पाहिजे
तर मार्केटमध्ये डिमांड सप्लाय झोन काय असतो, मार्केट वर जाताना काय प्राइस ॲक्शन क्रिएट करतं, खाली येताना काय प्राइस ॲक्शन क्रिएट करतं, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत, त्याचबरोबर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय असतं, त्याचबरोबर सायकोलॉजी कन्सेप्ट काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि ॲनालिस्ट फील्डमध्ये जितकं त्या दिवशी जमेल तितकं मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्नच करतो, कुठेही काटकसर करतच नाही. परंतु अजूनही तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर शिकायचं असेल तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहे किंवा शिकून झालेलं आहे, ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि कोर्स जॉईन झाल्यावरती तुम्हाला तुमच्या मेलवरती आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबर जर तुम्ही जॉईन तिथे टाकला असेल तर व्हॉट्सअपवरती तिकडे तुम्हाला ॲक्सेस दिला जातो. शक्यतो मेलवरचं बघत जावा, कारण की मेलवरती तुम्हाला सोपं आहे तिकडे जॉईन करणं. ओके. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मेलवरती ॲक्सेस येईल. ओके. तर विचार करू शकता जॉईन करण्याचा. बाकी ज्यांनी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. शेअर करतात लोक, असं नाही करत नाही. खूप सारे कमेंट असतात. परंतु आणखी जर कोणी नवीन जॉईन झालं असेल तर शेअर करत जावा. ओके. तर जास्त टाईम घेत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो आत्ता चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटा चार्ट आहे. इकडे जर बघितलं, निफ्टी 5 मिनिटा चार्ट आहे, टाईम फ्रेम आणि निफ्टीचा चार्ट. आता कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं की बाबा मार्केटनी या लेवलपासून एक बुलिश अपट्रेंड दाखवला आहे. गॅप अप जर ओपन झालं तर फ्रेश अपसाईडला जाणं थोडंसं रिस्क असू शकतं किंवा थोडंसं रेजिस्टन्स लेवल आहे तर ते रेजिस्टन्स लेवल असू शकतात. एक मोमेंटम नंतर जर मार्केटनी इकडे थोडंसं कन्सोलिडेशन केलं असतं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्राइस ॲक्शन करून जर मार्केटने ब्रेकआउट दिलं असतं तर मग ह्या जे आत्ता जो हाय आहे तो हाय थोडासा प्राइस ॲक्शननुसार आपल्याला बघायला मिळाला असता. आज काय झालं की एक स्ट्रॉंग गॅप अप नंतर एक पुलबॅक घेतली आणि तिकडनं स्लोली होतं. कॅन्डल खूप छोटे छोटे साईज होती. रिमूव्ह करूया लेवल. थोडंसं निफ्टीचं ॲनालिसिस करणार, थोडंसं बँक निफ्टीला समजून घेऊया. बघा, बँक निफ्टीने काय केलं. आता तुम्ही म्हणसान की सर मध्येच का बँक निफ्टीचा, कारण की आपण डिस्कशन काय केलं होतं, हा पॅटर्न आपण डिस्कशन केलं होतं. जर गॅप अप ओपन झाला तर बुलिश साईडला जाणं थोडंसं कठीण असेल मार्केट. आणि तो जो निफ्टीमध्ये व्हायला पाहिजे तो काय झाला, बँक निफ्टीमध्ये झाला. बघा, गॅप अप नंतर खाली आला आणि कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर इकडे एक अशी प्राइस ॲक्शन झाली. म्हणजे का आपण डिस्कशन केलं होतं फ्रेश बुलिश साईडला जाणं किंवा फ्रेश अप साईडला जाणं, बिकॉज रिस्क हाय होते आणि ती इकडे बघायला मिळाली. बघा, कारण की गॅप अप तर इथं पण झाला, निफ्टीवर गेला, कारण की थोडंसं IT इंडेक्स होते ते थोडेसे पॉझिटिव्ह होते. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर बँकिंग सेक्टर अजूनही थंडवलेलंच आहे. अजूनही म्हणजे की इकडे बघायला मिळते, इकडे इकडे ओपनिंग आहे इंट्राडे हायला आणि क्लोजिंग लोला आहे. म्हणजे जर बँक निफ्टीचा चार्ट जर बघितला तर क्लिअर कट काही निगेटिव्ह बघायला मिळते. ओपनिंग हायला, क्लोजिंग लोला, म्हणजे इकडे ओपनिंग झालं मार्केट आणि इकडे क्लोज झालं तर काय बघायला मिळते, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळते. इकडे जर बघितलं निफ्टीमध्ये तर इकडे ओपन झाले आणि इथे क्लोजिंग झाले. ओव्हरऑल जर बघितलं तर जितका गॅप अप ओपन झाला होता तितकाच मोमेंटम आहे. हा बुलिश जम्प परत हाय त्या लेवलवरती आला, म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग त्याच लेवलला आहे. तर सांगायचा उद्देश होता की का बुलिश साईडला रिस्क होती, बिकॉज एक मोमेंटम इकडनं आला होता. आता हा जर इकडे व्यवस्थित प्राइस ॲक्शन केली असती तर हा मोमेंटम आत्ताच आपण डिस्कशन केली की हा एक हेल्दी प्राइस ॲक्शन होती. ही हेल्दी प्राइस ॲक्शन नाही आहे. ही थोडीशी काय आहे, कन्फ्युजन प्राइस ॲक्शन आहे. आणि तेच असतं की जेव्हा मोठा गॅप अप होतो त्यावेळेस कन्फ्युजन बघायला मिळतं. बरं, आता हे तुम्हाला समजलं असेल. ओव्हरऑल 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं आपण, तर काल आपण ही देखील लेवल डिस्कशन केली होती. कोणाकोणाच्या लक्षात आहे की हा एक कप अँड हँडल पॅटर्न आहे. आणि त्याचा ब्रेकआउटच एवढ्या लेवलवरती झाला की इकडनं ती प्राइस ॲक्शनच बनली नाही आणि त्याचं गॅप अप ओपन नंतर हा एक छोटासा कन्फ्युजन प्राइस ॲक्शन क्रिएट झाली. बरं, आता काय, हा एक इंट्राडे आहे 26,100चा. आता हे छोटे छोटे रेजिस्टन्स आहे. बघा, इकडे तुम्हाला बघायला मिळते. इथे रेजिस्टन्स होता, इकडनं नंतर एक ट्रेंड लाईन होती ती ब्रेक झाली होती, इकडनं खाली होतं, त्यामुळे मार्केटने इकडे रेजिस्टन्स घेतले. तर इंट्राडे हाय आपण मार्क करूया. 25,930 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती जाऊन रिसेट करूया चार्ट. आणि ही जी लेवल आहे
25,850. तर त्याच्या आसपास एक छोटासा सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय, तो आपण मार्क करूया. 25,840 आणि ही एक रेंज आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळते, जी की आज केलेली आहे. इकडे जर बघितलं तर गॅप अप नंतर इकडे छोटीशी सेलिंग पुलबॅक आणि या सपोर्टवरनं एक अपट्रेंड. आता इकडं रेजिस्टन्स घेतलाय, खाली आलाय, तर ही एक रेंज तयार झाली आहे. रेजिस्टन्सची रेंज जी आहे 25,930च्या आसपासची आणि सपोर्टची रेंज आहे जी आहे 25,840च्या आसपासची. आता मार्केटने काय केलं, एक बुलिश मोमेंटम नंतर गॅप अप, एक परत अपट्रेंड आणि एक इकडे हेल्दी पुलबॅक. तर इकडनं काहीसा डबल बॉटम म्हणजे ही जी सपोर्ट आहे, इकडं काहीसा सपोर्ट घेऊन त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होते, तर तो आपण जो 26,100ची लेवल डिस्कशन केली होती आत्ता, त्याचा विचार करू शकतो. त्याच्या काय लेवल बनतं ते आपण ड्रॉ करणारच आपण, तर फक्त थोडी प्रायजेक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक तर स्विंग आलेला आहे, परत थोडा पुलबॅक, त्याच्यानंतर परत स्विंग, काहीसा डबल टॉप किंवा इकडे येऊन काहीसा कप अँड हँडल, म्हणजे कुठलीही बुलिश प्रायजेक्शन जर असेल आणि त्याच्यानंतर 25,930ची जी रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक होत असेल, तर काही जे रेजिस्टन्स आहेत ते ओपन होताना दिसू शकतात. काय रेजिस्टन्स ओपन होतं ते, आणि हा नो ट्रेडिंग झोन आहे लक्षात ठेवा. 25,930, 25,840, 90 ते 95 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, 25,931ची प्रायजेक्शन करून जर रेजिस्टन्स ब्रेक होते, तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 25,970, 26,000 राऊंड लेवल आहे आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 26,024. तर खूप मोठ्या लेवल नाहीत बुलिश साईडला, कारण की तो रेजिस्टन्स लेवलवरती आलेला आहे निफ्टी. ओके, त्यामुळे खूप असे स्ट्रॉंग बुलिश लेवल इकडे नाही आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर एक टप्पा इकडे खाल्ला होता आज, पुलबॅक घेऊन येऊ द्या, टप्पा खाऊ द्या या लेवलवरती 25,840 वरती टप्पा खाऊन छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल सपोर्टची, तर मग आजचा इंट्राडे लो त्याला आपण मार्क करूया. त्यानंतर तिकडे गॅपच आहे, गॅपमध्ये काही आहे का एक छोटा मोठा कन्सोलिडेशनचा पार्ट? हो आहे. तर ह्या काही लेवल आपल्या इकडे सेलिंग साईडला बघायला मिळत आहेत. कशाच्या बेसवरनं? या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसवर. म्हणजे कालची क्लोजिंग हा एक सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर रिसेंटली या लेवलवरती कन्सोलिडेशन होतं 25,750, हा एक सपोर्ट आहे. आणि थर्ड जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो तो एक सपोर्ट आहे. म्हणजे 25,786, 25,750 आणि 25,700 राऊंड लेवल, हे 3 सपोर्ट आपल्याला इकडे टेक्निकली बघायला मिळत आहे. तर यात मी म्हणजे बुलिश साईडचे लेवल असू, सेलिंग साईडचे लेवल असू, नो ट्रेडिंग झोन असू, या तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके, गॅप अप जर होतोय तर परत तेच की पुलबॅक नंतर मग इकडे आणि थोडं कन्सोलिडेशन, थोडंसं गॅप फिलिंग करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, तर मग ज्या बुलिश लेवल आपण डिस्कसिंगला त्याचा विचार करू शकता. गॅप डाऊन जर ओपन होतं तर एक पुलबॅक नंतर मग परत हा नेगेटिव्ह साईडला जाऊ शकतो. परंतु गॅप डाऊन नंतर ही लेवल ब्रेक करणे कामा नव्हे. टाईम स्पेंड करून किंवा बुलिश मोमेंटम देऊन कन्सोलिडेशन करून आणि त्याच्यानंतर जर हा ब्रेक होतोय, तर मग हा परत बुलिश साईडला याचा ट्रेंड आहे तो बुलिश साईडला जाऊ शकतो. ओके, आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आता जेव्हा बँक निफ्टीमध्ये त्याच्यानंतर सेन्सेक्सची इंडेक्सची एक्सपायर आहे, तर त्याच्या काही लेवलवरती थोडासा आपण वेळ स्पेंड करूया आणि काही इम्पॉर्टंट लेवल बनतं ते बघूया आणि त्याच्यानंतर ओआय डाटा काय सांगतोय ते थोडंसं बघूया. ओके, तर व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. बँक निफ्टी लेवल टू लेवल आहे. का बोलतोय लेवल टू लेवल? 58,500ला टच केला, खाली आला आणि 58,211 ही लेवल आपण काल ब्रेकआउट लेवल डिस्कशन केली होती त्या लेवलवर त्याला. ही जर प्रायजेक्शन बघितली तुम्ही, ही तर कुठे ना कुठे ही मोमेंटम नंतर इथनं थोडंसं इकडे कन्सोलिडेशन करतोय बँक निफ्टी.
तर थोड्याशा लेवल आपण इकडे फक्त चेंजेस करूया. आणि हा परत एकदा ऑल टाइम हायच्या आसपास आहे. ओके, बँक निफ्टी. खूप लेवल नको म्हणजे कन्फ्युजन क्रिएट होणार नाही. इकडे जर बघितलं तर त्याने गॅप फिल केलेला आहे आजच. गॅप अप ओपन होऊन गॅप देखील फिल केलेला आहे. थोडीशी इकडे निगेटिव्ह प्रायजेक्शन देखील दाखवली होती. आता लेवल काय आहे की ही लेवल होती जिकडे कंटिन्युअसली सपोर्ट घेतला होता. परत इकडे बघितलं तिकडे पण सपोर्ट घेतला आणि खाली तिकडनं आला होता. तर हा जो सपोर्ट होता तो रेजिस्टन्सचं काम करेल आणि इकडे या पद्धतीने एखाद्याचा चॅनल क्रिएट करणं. इकडे कन्सोलिडेशन करून जर 58,322 हा जो रेजिस्टन्स आहे हा जर ब्रेक झाला तर मग हा जो स्विंग आहे फर्स्ट 58,466 ही फर्स्ट रेजिस्टन्स लेवल आहे जे की आज आपल्याला बघायला मिळाली. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 58,575 ऑलमोस्ट हा ऑल टाइम हाय आहे बँक निफ्टीचा. तर या दोन रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळतात. इकडे ही लेवल आहे परंतु इथे आणि इकडे ट्रेड मॅनेज करून या सेकंड लेवलचा विचार करू शकतो. ओके, या दोन लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर गॅप फिल केलाय. सपोर्ट लेवल या लेवलवरती आहे बिकॉज लास्ट टाइम या लेवलवरती क्लोजिंग होती. आता एक टप्पा आणि टप्प्यानंतर जर 58,138 ही जर लेवल ब्रेक होती तर मग हे सपोर्ट ओपन होतात ते. ओके, सपोर्ट काय आपण डिस्कशन करूयाच पण त्याच्या आधी जर बघितलं तर 58,322 आणि 58,138 ही जी आहे ती नो ट्रेडिंगची रेंज आहे. ओके, यामध्ये जर कन्सोलिडेशन मध्ये राहिलं तर रिलॅक्स राहा. बरं, ही जर लेवल ब्रेक होती तर मग 58,000 57,900 आणि 57,819 या डाऊन साईडच्या लेवल पण होतं. 1 2 3 लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप गॅप डाऊन थोडंसं अवॉइड केलं तर. सेन्सेक्समध्ये उद्या एक्सपायरी आहे. सगळ्यात अगोदर ह्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. प्राइस ॲक्शन काय आपल्याला सांगते ते बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, ही लेवल होती, इकडनं सपोर्ट आला. ही आपण ट्रेंड लाईन डिस्कशन केली होती. या सगळ्या लेवल आपण मार्क केलं होतं. लास्टच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये आपण डिस्कशन करत होतो. इकडनं हायर हाय पॅटर्न क्रिएट केला, तिकडनं वरती गेला आणि कन्सोलिडेशन करून जर बघितलं तर तो रेजिस्टन्स लेवलवरती आला. ओके, ही जी रेजिस्टन्स लेवल आहे त्या लेवलच्या आसपास आहे. तर इंट्राडे हाय मार्क करूया. ओए डाटा देखील आपण चेक करणार आहोत. 5 मिनिट टाइम फ्रेमवरती जाऊया. 58,400 राऊंड लेवल आहे आणि त्या लेवलला आपण मार्क केले. इकडे एक अप ट्रेंड नंतर इकडे रेजिस्टन्स पहिला घेतलाय 84,631 वरती. तर हा एक इंट्राडेचा हाय आहे, तो रेजिस्टन्स आहे आणि 84,000 वरती ॲव्हरेजली क्लोजिंग थोडी वरती दाखवते परंतु चार्टवरती क्लोजिंग 84,000ची आहे. तर ही एक रेंज बनली जी की नो ट्रेडिंग रेंज आहे. याची एक्सपायरी आहे. जर हा कन्सोलिडेशनमध्ये राहिला तर या झोनमध्ये राहिला तर थोडंसं अवॉइड केलं तर व्यवस्थित राहील. पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होते 84,400चा जी की राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर हा एक छोटा स्विंग आहे 84,300च्या आसपास. तिथं आणखी लेवल आहे 84,185 जो की आजचा इंट्राडे लेवल आहे. त्याच्यानंतर गॅप पेंडिंग आहे 84,000च्या आसपास आणि त्याच्यानंतर आणखी छोटासा एक सपोर्ट आहे 83,900च्या आसपास. तर काहीशा लेवल इकडे थोड्याशा मोठ्या आहेत त्या बघू शकता तुम्ही आणि त्या तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईड ही लेवल स्ट्रॉंग रेजिस्टन्सची लेवल आहे. थोडंसं आपण हिला आणखी ॲडजस्ट करूया.
येऊ द्या, इकडनं ट्रॅव्हल करू द्या, छोटासा पुलबॅक घेऊ द्या, काहीशी इकडे बुलिश प्राइस ॲक्शन करू द्या आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येते तर याची ज्या लेवल आहेत रिसेंटली तर काय आहे समजून घ्या. रेजिस्टन्स 84,779, 84,883 आणि 84,085 लेवल बनते. 1, 2, 3 हे 3 रेजिस्टन्स आहे. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. नो ट्रेडिंग झोन माहिती असेल तुम्हाला. गॅप अप गॅप डाऊन थोडंसं लांब राहावा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके, प्राइस ॲक्शन झाल्यानंतर विचार करू शकता, परंतु अग्रेसिव्हली जाणं थोडंसं कठीण आहे. बरं, ओआय डाटा काय सांगतोय? उद्याची एक्सपायरी आहे 13 नोव्हेंबरची. सगळ्यात जास्त लेवल जर बघितली तर ॲट द मनीची लेवल काय आहे? 84,500च्या आसपास ही लेवल आहे. 14 लाख पुट रायटिंग आहे, 12 लाख कॉल रायटिंग आहे 84,500 वरती. स्ट्रॅडल क्रिएट झालेले आहे तिकडे. ओआय डाटानुसार जर बघितलं आपण 210 आणि 182 कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 200 आणि 300 400च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. ओके, जो की ओके कंबाईन प्रीमियम आहे, इतकं कमी पण नाही आणि खूपच असा इंटरेस्टिंग असं नाही की बाबा खूप हाय प्रीमियम आहे त्याच्यामुळे मोमेंटम खूप मोठा बघायला मिळू शकतो. ओके आहे. बाकी ओआय डाटा जर सगळ्यात जास्त बघितलं तर 84,000वरती 21 लाख पुट रायटिंग आहे. ओके, खाली आणि त्याच्यानंतर 84,400 जर बघितलं तर त्या लेवलवरती आहे. परंतु 84,500वरती बघितलं तर या पुट रायटिंगमध्ये ही लेवल थोडी स्ट्रॉंग सपोर्ट दिसते. त्यामुळे जर 84,400ची जर लेवल ब्रेक होती तर ज्या डाऊन साईडची लेवल आपण डिस्कशन केलं ते येताना दिसू शकतं. कॉल रायटिंग इतकीशी हेवी बघायला मिळत नाही, कारण की आज मार्केटने गॅपअपमुळे थोडंसं बुलिश मोमेंटम दाखवला, त्यामुळे कॉल रायटिंग 84,500वरतीच बघायला मिळते या लेवलवरती. आणि आपण ही लेवल डिस्कशन करतो, थोडासा स्पेस ठेवलेला आहे. ही लेवल जर ब्रेक होती तर मग आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. या लेवल आपण इकडे डिस्कशन केलं. बाकी खूप साऱ्या लोकांचे इंडियाविक्सवरती क्वेश्चन होते की सर इंडियाविक्स का डाऊन झाला आहे, कमी का झाला आहे? बघा, इंडियाविक्स काय आहे? पहिली गोष्ट तर फेअर इंडेक्स आहे, म्हणजे काय भीतीचा इंडेक्स आहे. जर मार्केटमध्ये भीती असेल, मार्केटमध्ये पॅनिक असेल तर इंडियाविक्स हाय होतं, प्रीमियम वाढलेले असतं. आता मार्केटमध्ये कुठली भीती दिसत नाहीये, मार्केट वरती चालले, भीती नाही मार्केटमध्ये, लोक पॅनिक होत नाही, याचा अर्थ काय मार्केटमध्ये मोमेंटम बुलिश होती, मार्केटमध्ये पॅनिक नाही. त्यामुळे मार्केट वरच्या दिशेला चालले, मार्केट निवांत आहे असं कन्सिडर होतं. आणि मार्केट जर निवांत आहे तर पॅनिक नसल्यामुळे इंडियाविक्स थोडंसं स्लो डाऊन झालं आहे. ज्यावेळेस पॅनिक असतं, ज्यावेळेस काही मार्केटमध्ये बॅड न्यूज येते, त्यावेळेस इंडियाविक्स हायला जातो. ओके, सो आय होप तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील. आणि जर तुमचे काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत जे लोक स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत आहे एज्युकेशनचा व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.